श्री स्वामी समर्थ. चला तर आजच्या माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला मी काहीच रेसिपीचं शूट केलेलं नाही. आज मस्तपैकी शेवग्याची शेंग बनवली होती बघा, ताजी ताजी झाडाची काढून आणून. ह्याच्या अगोदर मी रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत, तर त्याच्यामुळं नाही आता शेअर केली रेसिपी. आणि सकाळी सकाळी आज भरपूर गडबड होती, त्याच्यामुळं काहीच रेसिपीचं शूट घेतलं नव्हतं मी. तर शाळेतनं पोरं घरी आल्यावर मस्तपैकी जेवणाची मजा मस्ती, एकत्र जेवण्याचा आनंद. बरं रोज असं काय एकत्र जेवायला पोरं घरी नसते ती, त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी मजा मस्ती सुरूच असते आणि मस्तपैकी एकत्र जेवण केलेलं तर हे बघायला मिळेल तुम्हाला. आणि आता उद्या मंथनची परीक्षा आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या पण मुलांची असेल, कोण मंथनला बसलेला असेल तर त्यांची तर त्याचीच पूर्वतयारी काय काय सुरू आहे आमची, तर हे बघायला मिळणार आहे तुम्हाला आपल्या या मोठ्या ब्लॉगमध्ये. बाकी काही असं जास्त मी शूट केलेलं नाही किचन मधला. आज तर उद्या श्लोकची मंथनची परीक्षा आहे, त्याच्यामुळेच माझी आज तयारी सुरू आहे बघा. मग ती पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर चला तर माझा मोठा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल की आम्ही काय काय मंथनची तयारी केली आहे किंवा अभ्यास कसा चाललाय श्लोकचा. तर चला, आमच्या दादूची उद्या परीक्षा आहे. कशाची रे बाळा? मंथनची. त्याच्यामुळे अभ्यास करायला लागलाय. रडतोय का? डोळं पुस. शाळेत ना आलेल्या जबरदस्त भांडण झालेलं आहे, त्याच्यामुळे अशी रडारडी सुरू आहे बघा. आणि फक्त शर्ट घालून बसलाय छोट्या चड्डीवरती. अजून मी म्हणलं त्याला त्याची पॅन्ट थोडीशी उसवली तर ती शिवायची आमच्या दादूची. बाळाच दिवसभर अभ्यास करणार आहे का नाही? पेन कसलाय बघू का र? बॉडी गाव नाही. कुठे गेली बॉडी? व्यवस्थित करायचा पेन बाळा. उद्या मंथनच्या पेपरला आहे का? होय, बर. नवीन आहे की शिल्लक आपल्याकडे पेन बाळा? बर, कर कर भरपूर भरपूर अभ्यास कर आज दिवसभर. हा, आज सकाळी ना काहीच सकाळचं शूट घेतलं नाही, कारण आमच्या दादूला लवकर आज सकाळची शाळा होती बघा, शनिवारची, तर त्याच्यामुळंच. आणि शाळेत आल्यावर शूट घ्यायचं म्हणलं तर जबरदस्त भांडण सुरू होतं, रडारडी मारामारी बेकार होतं सगळं सुरू. तर आता जेवायला काय काय केलंय ती दाखवती, चला. काय म्हणू नका, मी काय म्हणत नाही. आबूजा काय करायला लागले विचार? मी काय आपल्या भरतासाठी कांदा कापतोय रे, भरीत करायची आपल्याला. डबा खाल्ला? मला डबा खाल्ला का? केक कुणा कुणाला दिला? दिला का कोणाला? थोडा दिला ना. डोळा दुखायचा राहिला मग त्याच्यामुळेच रडू नको जास्त, वाढत आज. भरीत खायचंय का? भरीत खाते ना. शेवग्याची शेंग. आज काय काय बनवलंय माहित आहे ना? भरीत वांग्याचं, शेवग्याची शेंग. तुला बी खायला होते. तू काय खाणार? तुला काय आवडते? नाही काय खाणार? उपवास आहे काय मग आज? तुला जायचंय ना बघायला तिकडे अजून परत? बाळ बघायला जायचंय. बघायला जायचंय आपल्याला. मग तिथे गेल्यावर जेवायला भूक लागल्यावर काय करायचं? लवकर यायला झालं जेवण करून जायचं. त्याला खेळायचं असेल खेळ की बरं, लांब नाही खेळावं लागेल का त्याला? दोन्ही जेवण करून काय कर, खा. खायला असं थोडं थोडं ती थोडं खायचं. शेवग्याची शेंग अजून तुला काय आणला तिथं आपल्या काकीला झाली ना बाळ मुलगी, त्याच्यामुळं आपल्याला बघायला जायचं की 4 वाजता जाऊया. बाळाचं पुढं दाखवूया की परत. जेवण झालं, इकडे जेवण झालं. चालू आहे दोघांचं. जेवण झालं तेवढं बाहेर आता त्यांना हात पावसाळी काय असेल ती द्या, गरम कर. सकाळी काय शेवग्याची शेंगाचा काढायचा व्हिडिओ पण काय काढला नाही. शेवग्याची शेंग बनवली आज, लय भारी शेंगा काढल्या. पूजानं मी काढलेले. सापडतंय का नाही? कर चालू. दही खायला लागली काय?
घट आहे आता. छान झाली कोशिंबीर. लोक बघ खाऊन कोशिंबीर कशी झाली. पावट्याची बी भाजी छान झाली पावटा कोशिंबीर. तुला पावटा आवडतो तुला मग अहो पावट्या रात्रीपासून उपास धरला होता. रात्री चिकन वर सोडला. बघ की कशा पावट्याच्या पावट्याची आमटी दादा काय केलं तो पावट्याच्या आमटीला पित आहे. कशाची भाजी करते? मुळ्याची, हरभरा पावटा मिक्स, मेथीची, कांदा. होय. कधी होतोय मग स्वयंपाक? मला जेवाय काय हा मला जेवायचंय. होते आता? मला जेवाय बोलव हा. चाकू खाली धर लागल. नाही लागत काय नाही काय. टॉमी कुठे गेलाय? आज झोपले वाटतं का नाही? घरात नाही झोपला, पलीकडे झोपलाय. झोप वरती. आज झोपी नाही. घरात झोप नाही. कस काय? घरात तेवढा काल काल रात्री ग तू भाकरी करताना हं. तुला वरडायला लागल्यामधून बाहेर आणला. अगोदर घर केलं दिवस मावळताना आणि त्याचा झोपी गेलाय इथं या घरात. हम्म. वर्षीचं बी घर आहे त्याचं. हम्म. तुझा स्वयंपाक झाल्यावर मला बोलव मग हा. मी भांडी घासून घेते तोपर्यंत माझी. माझी घासायची ती भाजी लई घात असते. होय स्वयंपाक झाल्यावर. काय चाललंय शुकू? अभ्यास करतोय. माझं बाळ उद्या मंथनची परीक्षा आहे म्हणून किती मन लावून अभ्यास करतोय. बाकी सगळ्या वह्या पण काढल्या का बाळा? वाचल्या सगळ्या आता झाला मी पेपर सोडवतोय. होय. बघा सगळं मंथनची परीक्षा आहे म्हणून अगोदरच्या सगळ्या वह्या पण काढल्या त्या बरं का त्यानं आणि ती सगळ्या वाचल्या त्या. आणि आता ही शेवटची प्रश्नपत्रिका राहिली का बाळा? आता ही शेवटची प्रश्नपत्रिका त्याची सोडवायची राहिलेली आहे तर ती सोडवायचं काम सुरू आहे. बघा तुमच्या पण बाळाची उद्या मंथनची परीक्षा आहे का? कोण कोण मंथनला बसलंय ना त्यांची सगळ्यांचीच उद्या असते हो की नाही? होणार श्लोक? सगळ्यांच्याच उद्या असते त्या मंथनच्या परीक्षा. तर सगळं काय शाळेत आल्यापासून शोधून काढलंय आणि एवढा अठ्ठास करतय तर बाळ माझं देव नक्कीच तुला यश देईल बरं का बाळाला माझ्या. आणि तुम्ही पण आशीर्वाद द्या. उद्या त्याची मंथनची परीक्षा आहे तर सगळ्यांनी तुम्ही त्याला आशीर्वाद द्या प्लीज. तुमच्या आशीर्वादाची ना आम्हाला खरंच गरज आहे कारण आमच्या फॅमिलीचा भाग तुम्ही सगळेजण आता झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्या बाळाला आशीर्वाद द्या की उद्या त्याची मंथनची परीक्षा खरं सोपी जायला पाहिजे आणि चांगले मार्क्स त्याला मिळायला पाहिजे. त्याचं पण प्रयत्न सुरू आहेत. आता मला पण त्यानं अगोदर जी ही केलेल्या आहे त्या सोडवलेल्या आहे त्या प्रश्नपत्रिका तर त्या थोड्याफार चेक करायच्या त्या. तर तीच काम मी आता करणार आहे. कुठं आहे उत्तरपत्रिका? थांब दीट थांब. ही कालची आहे ना? हा शाळेत दाखवलं का मॅडमला दाखवलंय. उत्तरपत्रिका हा तीच आहे तीच आहे तीच आहे. आता जी उत्तर आलेली आहे ती तर मोबाईलवर पाठवलेली आहे ते मॅडमने त्याच्या. तर जी उत्तर आलेली आहे ती आता मी उत्तर पत्रिका सोडव चेक करायची. बघणार आहे त्याची की ही काय चेक करून बघणार आहे की बघूया किती मार्क पडते ती. तर चांगला असा भरपूर प्रयत्न तर केलाय बरं का. अशा भरपूरशा प्रश्नपत्रिका त्यानं सोडवल्या त्या. आता कोणाकोणाची बाळ मंथनला बसलेली होती तर त्यांना माहितीच असेल मंथनसाठीचा अभ्यासक्रम. तर भरपूर प्रश्नपत्रिका पण त्यानं सोडवली त्या बरं का. तर प्रिंट काढून आणलेल्या आहेत ही मोबाईलवर पाठवलेल्या आणि प्रयत्न तर भरपूर केलाय आहे का नाही. तर उद्याचा पेपर नक्की सोपा जाणार आहे तुझा हा ना?